आताचे पालक जागरूक झालेत. नेहमीच पालक त्यांना प्रेशरमध्ये ठेवतील असं नाही. म्हणजे बरेच पालक म्हणतात डॉक्टर माझं काही प्रेशर नाही बरं का त्याच्यावर, म्हणजे मला काही इतके मार्क त्याच्याकडून पाडायचे नाही आहेत, पण तो स्वतःच अभ्यास करतोय, स्वतःच हे करतोय. आणि असं सगळं झाल्यावर आम्ही एक थांबा थोड्या वेळ बाहेर असं म्हटल्यावर तो मुलगा सांगायला लागतो, मी लहानपणापासून माझ्या वडिलांना एका पर्टिक्युलर उच्च लेवलला पाहिलेलं आहे. मला माझ्या काकांसारखं व्हायचंय, वडिलांसारखं व्हायचंय, आईसारखं व्हायचंय, माझ्या आजोबांसारखं व्हायचंय. हे प्रेशर आपण देत नाहीये, हे त्याच्यात ऑटोमॅटिक बिल्ट होते. लहानपणापासून तुम्ही प्रोग्रामिंग करताय मुलांचं आणि नंतर आपल्याला वाटतं मी काही करतच नाहीये. पण त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे तुम्ही कधी विचारले का त्याला? त्याच्या बरोबर प्रेमाने 10वीच्या आणि 12वीच्या मुलाबरोबर कधी बोललं गेलंय का? तर उत्तर नाही असं येतं. आणि त्यावेळेला पालकांची मानसिक अवस्था अशी असते की ह्याला मार्क पडले पाहिजेत का, तर माझ्या शेजारच्या मुलाला मार्क पडले पाहिजेत, माझ्या नातेवाईकाच्या मुलाला असे मार्क पडलेत, तो आता अमेरिकेत जॉब करतोय इथे. मग आम्ही त्यांच्या चांगल्यासाठीच सांगतोय ना, तो चांगला व्हावा म्हणून सांगतोय. तुम्ही चांगलं सांगताय, तुमचा उद्देश चांगला आहे, पण तुमची पद्धत चुकते. ही पद्धत आपल्याला बदलायची आहे. आणि ह्या प्रकारे जर तुम्ही पद्धत बदलून जर त्यांच्याशी वागला तर काहीतरी फायदा होऊ शकतो. पण मुलांमध्ये साधारण तुलना करणं, सतत एखाद्याचे एक्झाम्पल्स देणं, सतत तुला पुढे जाऊन हे होईल, पुढे जाऊन ते होईल, पुढे जाऊन आपल्याला असं करायचंय, पुढे जाऊन तसं करायचंय, ह्यामुळे मुलांवरती एक दडपण क्रिएट केलं जातं. आणि त्या दडपणातून मुलं जे काय आतापर्यंतचं टॅलेंट आहे ते सगळं विसरतात आणि परीक्षेमध्ये किंवा ओरल्समध्ये खूप तणावाखाली त्यांचा परफॉर्मन्स फार वीक होतो आणि नंतर मग ते काहीच करू शकत नाही. मार्क कमी पडतात आणि मग सगळा ब्लेम त्यांच्यावर येतो आणि मग त्यानंतर त्यांना इतर कंप्लेंट्स घ्यायला लागतात आणि मग 2-4 वर्षांनी काहीतरी मला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचं होतं पण मी फार्मसीला आलो, मला BSc ला ऍडमिशन घेतलं पण मला इंजिनिअरिंग करायचं होतं डॉक्टर, मी इंजिनिअरिंग करते पण मला मेडिकलला जायचं होतं पण माझ्या वडिलांनी मला फोर्स केला आणि मला इंजिनिअरिंगला यावं लागलं आणि आता मी पहिली 2 वर्ष फार चांगले करत होते आणि आता अजिबात अभ्यासात इंटरेस्ट वाटत नाहीये आणि आता तो मुलगा मुलगी ही मोठी झाली आहे, ॲडोलेसंट फेजमध्ये आहे, त्याच्यामध्ये पौगंड अवस्थेतले काही हार्मोन सिक्रेट होत आहेत आणि त्याला स्वतःमध्ये झालेले बदल कळत आहेत आणि स्वतःविषयी काय अप्रोच ठेवायचा आहे हेही कळतंय आणि आता ही व्यक्ती रिबेल व्हायला लागली. मग ती फक्त पालकांना दोष देते, समाजाला दोष देते किंवा मला तर हेच करायचं होतं, खरं हे करायचं माझ्या डोक्यात कुठून आलं मला कळतच नाही डॉक्टर असं म्हणलं जाते. आणि अशा केसेस सगळ्या स्पॉइल झालेल्या मेंटॅलिटी जे येतात ह्यामध्ये 97-98% मार्क पडलेल्या मुलांचाही समावेश असतो, किंबहुना यांचाच समावेश सगळ्यात जास्त असतो. ह्याच मुलांना प्रेशराईज जास्त केलं जातं, ह्याच मुलांना दडपण जास्त असतं. मला प्रेशराईज केलं जात नाही पण मला माझं मार्क आणि रँक टिकवायचं टेन्शन आहे डॉक्टर, असं हे विद्यार्थी म्हणतात. आणि ह्यातून त्यांना आपण होमिओपॅथिक औषधं देऊन त्यांचं मानसिक हिलिंग करून त्यांना ह्यातून बाहेर काढलेलं आहे आणि नंतर त्या चांगल्या पद्धतीने आणि विथ अ गुड कॉन्फिडन्स त्यांनी ओरल्स दिलेले आहेत, प्रेझेंटेशन्स दिलेले आहेत, इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांचे ग्रुप डिस्कशन्समध्ये लीड केलेलं आहे. आणि जे त्यांना कधीही वाटलं नव्हतं की आपण माझ्या आयुष्यात मी स्टेजवर जाऊन काहीतरी बोलेन. तर होमिओपॅथिक अशी औषध आहेत की ज्या औषधामुळे लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, स्टेज फ्राईट किंवा अति दडपणामध्ये मधून निर्माण झालेली भीती ही कमी होते आणि भीती कमी झाल्यामुळे जे वाचले ते आठवतं आणि तो विद्यार्थी चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो. आणि ह्याबरोबरच हे आजार जे आहेत, डोकेदुखी असेल, पोटदुखी असेल, अस्थमा असेल, ॲलर्जिक सर्दी असेल, हे आजार हे या माध्यमातूनच बरे झालेले आम्हाला दिसलेले.